चातुर्मास चालू झाला तर यांच्याकडे 4 महिने अनेक संत मंडळी यायची। या संत मंडळींचं जेवण खावण सगळं या ब्राह्मणांकडे व्हायचं। पण याची जी दासी होती, जी नारदांची माता, तिचं काम होतं की गाईचा गोठा स्वच्छ करायचा, अंगणामध्ये सडा सारवण करायचं आणि जे संत मंडळी येतील त्यांचं उष्ट काढण्याचं काम नारद मुनी करत होते। कारण दासीपुत्र होते, त्यांना फक्त उष्ट काढून न्यायचे आणि त्यांची आई भांडे घासायचं एवढंच काम त्यांच्याकडे होतं। आता लहान होते नारद मुनी, 7 वर्षांचे होते। अनेक संत मंडळी या ब्राह्मणांकडे जेवायला आली। उत्तम जेवण झालं आणि जेवण झाल्यावर हे संत मंडळी की आम्ही कुठे तपश्चर्या केली, आम्ही कोणत्या हिमालयाच्या कोणत्या पायथ्याशी आम्ही गेलो होतो, आम्ही किती जप केला, ही सगळी चर्चा ते उष्टे पानं उचलता उचलता नारद मुनींच्या कानावर पडली। आता लहानसं वय 7 वर्षाचं वय होतं, 12 वाजून गेले होते, पोटामध्ये भूकही खूप लागली होती नारद मुनींना। पण दासीपुत्र होते, जेवण मागण्याची त्यांना आज्ञा नव्हती। आवाज दिला ब्राह्मणांनी, ए बाबा उष्टे काढ। नारद मुनी उष्ट काढायला लागले आणि उष्टे काढता काढता लहान वय, एका संताच्या पानामध्ये एक वडा शिल्लक राहिलेला होता। उष्ट उचलता उचलता तो वडा उचलला नारद मुनींनी आणि स्वतःच्या तोंडामध्ये टाकला। वडा खाल्ला। संत जे जेवण करतात ते जेवण केल्यानंतर त्यांच्या पानामध्ये जे राहतं त्याला कधीही उष्ट म्हणत नाहीत। संतांनी जेवण केल्यावर जे अन्न उरतं त्याला उष्ट म्हणण्याची पद्धत नाही आहे, त्याला आपण प्रसाद म्हणतो। कारण संत हे साक्षात ईश्वर, चालते बोलते या धरतीवर। संत हे साक्षात ईश्वरी अवतार असतात। नारद मुनींनी जसा तो वडा खाल्ला, संतांचा प्रसादाचा जो परिणाम व्हायचा तो नारद मुनींवर झाला। नारद मुनींनाही वाटायला लागलं आपणही खूप भक्ती करावी, खूप देवाची साधना करावी।